ना थोडंसं आता चॅप्टरच्या इंट्रोडक्शनकडे जाऊ, कारण या चॅप्टरमध्ये आपल्याला काय काय बघायचं. काल आपण टेबल घेतला होता डेरिव्हेटिव्हचा. सर्व डेरिव्हेटिव्ह कसे असतात, काय असतात, अल्जेब्राइक फंक्शन, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, एक्सपोनेन्शियल, लॉगॅरिथम यांच्या सर्वांचे डेरिव्हेटिव्ह आपण फाइंड आउट केले, बरोबर ना. मग डेरिव्हेटिव्ह काढत असताना आपण कोणाचा वापर करत असतो, फर्स्ट प्रिन्सिपलचा. बाय युजिंग फर्स्ट प्रिन्सिपल वी हॅव टू डिराइव्ह द डेरिव्हेटिव्हज ऑफ गिवन फंक्शन. दिलेल्या फंक्शनचे आपण काय फाइंड आउट केले होते, डेरिव्हेटिव्ह काढले होते. म्हणून लक्षात घ्या, डेरिव्हेटिव्ह काढताना आपण कोणाचा वापर केला, कसा वापर केला हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. ओके नाव. आणि जनरली मागे पण झालं तिकडे कॉर्नरला लागलं. तुम्ही पुढे सर 2 मिनिट तुम्ही सर सर सर्व सर बरं. बाय युजिंग फर्स्ट प्रिन्सिपल आपण त्यांचे डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करतो दिलेल्या फंक्शनचे. मग लक्षात घ्या, आता जर डेरिव्हेटिव्ह काढले तर आपल्याला पुढे आता प्रॉब्लेम यायला नको. तो टेबल सर्वांजवळ आहे. आज जो मी डेरिव्हेटिव्ह काढला होता तो त्याच्या पुढे थोडीशी जागा सोडायची, कारण आपल्याला अजून 10 ते 12 फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह इथे लिहायचे आहेत. आणि ते लिहिताना आपल्याला नवीन फंक्शन आहेत, नवीन फॉर्मॅट आहे, त्या फॉर्मॅटमधले डेरिव्हेटिव्ह लिहायचे. आलं लक्षात. मग लक्षात घ्या, लक्ष इकडे पाहिजे फक्त. ओके आता लक्षात घ्या, मी फक्त अगोदर चॅप्टरमध्ये आपल्याला काय काय करायचं आहे ते तुम्हाला एकदा सांगून देतो, कारण आपल्याला टोटल डिटेल्समध्ये माहिती पाहिजे की चॅप्टरमध्ये कोणते कोणते टॉपिक आहेत, कोणाचा डेरिव्हेटिव्ह कसा काढायचा, कोणते फंक्शन्स आहेत हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. त्याच्यामध्ये पहिला जो टॉपिक आहे तो म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन. डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन. नाव डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन म्हणजे काय, आपण फंक्शन मध्ये आपण एक कंपोजिशन नावाचा प्रकार घेतलाय. कंपोजिशन ऑफ 2 फंक्शन्स, बरोबर ना. असं काहीतरी घेतलंय, जी कॉम्पोजिट ऑफ एफ. आपण 4 काढले होते, जी कॉम्पोजिट एफ, एफ कॉम्पोजिट एफ, जी कॉम्पोजिट जी किंवा एफ कॉम्पोजिट जी. 2 फंक्शन दिले असेल आणि यांचं कंपोजिशन काढायला होतं. कंपोजिशन म्हणजे काय, जस्ट वी हॅव टू कंबाईन 2 इक्वेशन्स. 2 इक्वेशन्सला काय करायचं असतं, कंबाईन. म्हणजेच काय, किंवा 2 किंवा वेगवेगळे जे फंक्शन्स आहेत, मी तुम्हाला स्टँडर्ड टाईप सांगितलं, बरोबर. सपोज दॅट मी असं फंक्शन घेतलं, साइन ऑफ ई रेस टू एक्स. किती फंक्शन आहे याच्यामध्ये, फंक्शन्स किती आहेत त्याच्यात, कोणते कोणते दिसत आहेत, एक ट्रिग्नोमेट्री पण आहे, एक एक्सपोनेन्शियल पण आहे. 2 फंक्शन आहेत आणि दोघांचं काय घेतलंय यांनी, कॉम्बिनेशन घेतलंय, बरोबर ना. कॉम्बिनेशन ऑफ 2 फंक्शन म्हणजे ज्याला काय म्हटलं जातं, कॉम्बिनेशन ऑफ 2 फंक्शन किंवा कंपोजिट ऑफ 2 फंक्शन. 2 फंक्शनचं काय असेल, कंपोजिशन असेल. मग ह्या कंपोजिट फंक्शनचा म्हणजे अशा फंक्शनचा मला काय फाइंड आउट करायचा असतो, डेरिव्हेटिव्ह काढायचा असतो. रूल, त्याच्यासाठी आपल्याला एक रूल तयार करायचा, त्याला म्हटलं जातं चेन रूल. काय म्हटलं जातं, चेन रूल. मग चेन रूल इज फॉर डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन. ओके, म्हणजे ज्यावेळेला थेरम मी प्रूव्ह करेल त्यावेळेला सांगणार की याच्यामध्ये कंपोजिशन म्हणजे काय असतं, त्यावेळेला आपण कंपोजिट कसं काढायचं असतं हे लक्षात घ्या. ओके ना. दुसरा टॉपिक नेक्स्ट आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन. डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन. पुन्हा एक लक्षात घ्या, आपण जर फंक्शन डिफाईन केलं, एक डिफाईन केलं फंक्शन, अ फंक्शन फ्रॉम ए टू बी एफ ऑफ एक्स, y इज इक्वल्स टू काय घेतलंय, एफ ऑफ एक्स घेतलंय, तर या फंक्शनचा इनव्हर्स काढता आला पाहिजे. या फंक्शनचा इनव्हर्स फंक्शन काढता आलं पाहिजे, बरोबर ना. नाव ज्या वेळेला हा ए काय असतो माझा, डोमेन. काय असतो, डोमेन. बी काय असतो, कोडोमेन. ए इज अ डोमेन, बी इज अ कोडोमेन. ज्या वेळेला दिलेल्या फंक्शनचा इनव्हर्स काढणार त्यावेळेला एफ इनव्हर्स इज बी टू ए. एफ इनव्हर्स इज बी टू ए म्हणजेच काय, जो डोमेन होता तो कोडोमेन होईल, डोमेन होता तो कोडोमेन होईल आणि जो कोडोमेन होता तो डोमेन होईल. म्हणजे दोघांची अदलाबदल केली जाते, दोघांची अदलाबदल केली जाते. म्हणजे एफ इनव्हर्स फ्रॉम बी टू ए.
F इनवर्स फ्रॉम B टू A. मग लक्षात घ्या की या फंक्शनचा इनवर्स काय असेल, मग F ला इकडे पाठवलं मग x इज इक्वल्स टू काय मिळायला पाहिजे, F इनवर्स ऑफ y मिळायला पाहिजे. काय मिळायला पाहिजे, y. हे केव्हा पॉसिबल आहे तेही सांगतो. याच्यासाठी एक कंडिशन आहे, ती म्हणजे काय, दिलेलं फंक्शन हे 1 1 आणि ऑन टू पाहिजे. आपण जर इन्व्हर्स फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढत असू तर आपल्याला 1 1 काय आणि ऑन टू काय हे माहिती असायला पाहिजे. 1 1 फंक्शन म्हणजे काय, जोरात सांग. एका एलिमेंटला एक आणि एकच इमेज भेटायला पाहिजे. डोमेन मधले जे व्हॅल्यूज आहेत, हा ए म्हणजे हा सेट असेल, हा बी म्हणजे हा दुसरा सेट असेल, ए आणि बी. आपण जे इंडिपेंडेंट व्हेरिएबल घेतो, इंडिपेंडेंट व्हेरिएबल म्हणजे कोण इथे, एक्स, बरोबर. एक्सचा सेट आहे हा कोणता सेट आहे, डोमेन म्हणजे एक्सच्या नंबरचा सेट आहे, बरोबर आहे. आणि हा वायच्या नंबरचा सेट आहे किंवा त्याच्यात एक सबसेट असेल वाय, बरोबर ना, ज्याच्यामध्ये हा कंटेंट करत असेल. मग याच्यातल्या सर्व व्हॅल्यूसाठी इकडे काय असतात, इमेजेस असतात, बरोबर ना. पण 1 1 फंक्शन म्हणजे हे दिलेलं फंक्शन 1 1 कधी असेल, जेव्हा इकडचा एक एलिमेंट घेतला तर त्याला इकडे एकच इमेज पाहिजे, बरोबर. इकडचा दुसरा एलिमेंट घेतला तर ती जी इमेज आहे ती सोडून दुसरी इमेज पाहिजे. म्हणजे एकाला एकच इमेज असायला पाहिजे, एकाला एकच इमेज असायला पाहिजे. तेव्हा प्रत्येकाला नाही, सम पॉइंट ऑफ टाइम, ओके, प्रत्येकाला म्हणजे काही पॉइंट्सला, प्रत्येकाला नाही तर आपल्याला तसं चालणार नाही. सम एलिमेंट्स ऑफ दॅट सेट हॅव सम, म्हणजे आपण म्हणायला गेलं एकाला एकच युनिक इमेज, सॉरी युनिक एलिमेंट इन ए हॅव बीन अ युनिक इमेज इन अ बी. युनिक, इकडे युनिक एलिमेंट आहे, तिकडे युनिक इमेज पाहिजे, बरोबर ना. दोन एलिमेंटला एक इमेज तिकडे चालणार नाही, किंवा एकाला दोन इमेजेस तिकडे चालणार नाही, त्याला फंक्शन म्हटलं जाणार नाही, किंवा 1 1 फंक्शन येणार नाही. आणि ऑन टू म्हटलं, ऑन टू इकडनं आपण या बाजूला बघत असतो त्यावेळेला प्री इमेजेस असतात. 1 1 इज रिलेटेड टू इमेजेस बट ऑन टू इज रिलेटेड टू प्री इमेजेस. मग प्री इमेजेस, बरोबर ना, या सेट मधल्या प्रत्येक पॉइंटला इकडे प्री इमेजेस पाहिजे. मग जर हे फंक्शन ऑन टू असेल तर जी रेंज असते, ही रेंज आहे माझी, रेंज आणि कोडोमेन हे दोघंही सेट, हे दोन सेट दोघंही काय असतील, इक्वल असतील. काय असतील, इक्वल. जर फंक्शन ऑन टू असतं तर त्यावेळेला रेंज इज इक्वल्स टू कोडोमेन असते, नाहीतर ऑलवेज रेंज इज अ सबसेट ऑफ कोडोमेन. रेंज इज अ सबसेट ऑफ काय असते, ऑलवेज कोडोमेन. आणि जर रेंज इक्वल टू कोडोमेन आली तर दिलेलं फंक्शन काय असतं, ऑन टू असतं. काय असतं, ऑन टू असतं, हे लक्षात घ्या. आणि जर फंक्शन 1 1 असेल, ऑन टू असेल, तरच मला ह्या पद्धतीने लिहिता येतं, म्हणजे त्याचा इन्व्हर्स काढता येतो, तरच त्याचा काय घेता येतो, इन्व्हर्स काढता येतो. लक्षात घ्या. मग हे इन्व्हर्स फंक्शन रिलेटेड टू ओनली ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. कोणाशी रिलेटेड घ्यायचे मला, ट्रिग्नोमेट्रिक. मला 6 इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह काढायचे. काय सांगतोय, 6 ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह काढायचे. मग त्याच्यासाठी सुद्धा एक रूल आहे. पहिला रूल कंपोजिट साठी, त्याला काय नाव दिलं, चेन रूल. आणि दुसरा जो रूल आहे तो इन्व्हर्स फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढण्यासाठी असतो. लक्षात येते काय सांगतोय, ओके. थर्ड टॉपिक, तिसरा जो टॉपिक आहे तो म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ, किंवा आपण एक त्यांनी जर म्हटलं तर जॉमेट्रिकल मिनिंग घेऊ डेरिव्हेटिव्हचा, किंवा दुसरा जो टॉपिक असेल तो जॉमेट्रिकल मिनिंग त्यांनी दिलाय. आपण पुढे घेऊ बघा, ठीक आहे. काय फरक पडत नाही, कंपोजिशनचा जर आलं की आपल्याला त्याचा पाठ सोडतो. हां, ठीक आहे. आता दुसरा टॉपिक आपला तो जॉमेट्रिकल मिनिंगचा आहे. दुसरा टॉपिक जॉमेट्रिकल मिनिंग ऑफ डेरिव्हेटिव्ह. आज मी तुम्हाला फर्स्ट प्रिन्सिपलच्या रिलेटेड काहीतरी कन्सेप्ट सांगितली होती लेबनिझ नोटेशन मध्ये. f of x plus h minus f of x upon h as a limit h tends to 0 is called a first principle of derivative. काय नाही, त्याला उचलायचं. त्याचे मी काल ग्राफ फिगर काढली बघा, कर्वची काढली होती, 2 पॉईंट a आणि b घेतले होते, त्याच्यातला स्लोप काढला होता y2 minus y1 upon x2 minus x1, बरोबर ना, घेतला होता. तेच फक्त परत याच्यामध्ये होतं. फक्त डेरिव्हेटिव्हचं आणि फिगरमध्ये जर सिग्निफिकन्स आलं तर कसं घेतलं, त्याचा परीक्षेच्या दृष्टीने विवेचन नाही. आपल्याला महत्त्वाचा पुढचा टॉपिक तर फक्त एक जॉमेट्रिकल मिनिंग तुम्हाला कळायला पाहिजे. आलं लक्षात. नंतर इन्व्हर्स फंक्शन झालं. नंतरचा पुढचा टॉपिक आहे लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन. लक्षात घ्या,
याला अप्लाय करण्याच्या आधी आपल्याला लॉगॅरिथमच्या प्रॉपर्टीज माहिती असायला पाहिजे. काय लॉगॅरिथमच्या प्रॉपर्टीज. आता मी जे फॉर्म्युलांची नोटबुक करायला लावली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला लिहायला लावलं लॉगच्या प्रॉपर्टीज. 3 प्रॉपर्टीज होत्या महत्त्वाच्या. एक पहिला लॉ काय तो लॉगॅरिथमचा? लॉ ऑफ प्रोडक्ट. दुसरा लॉ ऑफ कोशंट आणि तिसरा होता लॉ ऑफ एक्सपोनेंट होता. 3 लॉज होत्या. तिघही लॉजचा मला याच्यामध्ये वापर करायचा आहे. जनरली लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन का वापरायचं? आता मला सांगा पहिल्या याच्यामध्ये कंपोजिट फंक्शन मध्ये तुम्ही का वापरताय डेरिव्हेटिव्ह काढताना? कारण इकडे लक्ष द्यायचं आहे आणि लक्ष असं पाहिजे डोक्यात घुसायला पाहिजे, नाही तर मग मरगळ्यासारखं बसू नका. आणि जर बोर वाटत असेल ना बाहेर जाऊन बसा, नाही तर इथं बसून काय फायदा होणार. मी आत्ताच सांगतो म्हणजे इथं बसून फक्त तुम्ही जागा ॲक्वायर करताय. ओके, लक्ष इथे कॉन्सन्ट्रेटली पाहिजे कारण हे चॅप्टर कळलं तर पुढे जाईल, नाही तर पुढे काहीच कळलं. मी आत्ता सांगतो. आणि बोर वाटत असेल ना मस्त निवांत बाहेर बसा. एक गोष्ट करा, 2 गोष्टी एका वेळी करू नका. बोर होत असेल बाहेर बसायचं. आलं लक्षात ना? कंपोजिट फंक्शन बरोबर. कंपोजिट फंक्शन म्हणजे काय करतो? 2 फंक्शनला एकत्र करतो बरोबर. आणि मग 2 फंक्शनला एकत्र करण्याचं काम ऑलरेडी त्यांनी केलंय आणि फक्त त्याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला काढायचा आहे. त्यांनी आपल्याला ऑलरेडी ते कंपोजिट फंक्शन देतील त्याचा डेरिव्हेटिव्ह काढायला. आलं लक्षात? हे याच्यामध्ये काम करतो. याच्यात काय करतो आपण? इनवर्स. केव्हा काढायचा लक्षात आलं? इनवर्स फंक्शन दिलं असेल तर 6 ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे त्यांच्या सर्वांचं इनवर्स मला काढायचं आहे बरोबर. याच्यात काय करायचं आता? लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन म्हणजे काय? ते लॉगॅरिथमचं थोडी डेरिव्हेटिव्ह काढायचं आपल्याला. लॉगॅरिथमचा डेरिव्हेटिव्ह नाही काढायचा आहे, लॉगॅरिथम वापरायचा आहे. लॉगॅरिथम केव्हा वापरला जातो हे लक्षात घ्या. लॉगॅरिथम वापरताना एक सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी, लॉगॅरिथम केव्हा वापरायचा? पहिली गोष्ट, जर कधी कधी काय होतं की आपण जे अगोदरचे रूल वापरले त्यांच्याने डायरेक्टली डेरिव्हेटिव्ह यांचा निघत नाही. जर फंक्शन रेस टू फंक्शन असेल, काय असेल? फंक्शन रेस टू फंक्शन. फंक्शन रेस टू फंक्शन म्हणजे काय की त्याच्या पॉवरला सुद्धा इन टर्म्स ऑफ फंक्शन असेल. हा, मी जर असं घेतलं एक्स स्क्वेअर, इज इट फंक्शन रेस टू फंक्शन? फंक्शन रेस टू फंक्शन आहे का? नाही, फंक्शन रेस टू कॉन्स्टंट आहे. फंक्शन रेस टू कॉन्स्टंट आहे. किंवा 2 रेस टू एक्स, इज इट फंक्शन रेस टू फंक्शन? नाही, कॉन्स्टंट रेस टू फंक्शन आहे बरोबर. हे एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे. कोणतं फंक्शन आहे? एक्सपोनेन्शियल. कॉन्स्टंटच्या पॉवरला फंक्शन आलं की त्याला एक्सपोनेन्शियल फंक्शन म्हणतात. हे एक्सपोनेन्शियल आहे. हा कॉन्स्टंट आहे, त्याच्या पॉवरला व्हेरिएबल एक्स आहे म्हणून हे कॉन्स्टंट रेस टू काय आलं? फंक्शन आलं. पण जर सपोज एक्स रेस टू एक्स घेतलं तर आता फंक्शन रेस टू फंक्शन. किंवा एक्स रेस टू साइन एक्स किंवा साइन एक्स रेस टू ई रेस टू एक्स, हे काय? फंक्शन रेस टू फंक्शन. फंक्शन रेस टू फंक्शन असेल मग त्यावेळेला आपल्याला डायरेक्टली डेरिव्हेटिव्ह काढता येत नाही. मग त्याच्यासाठी वापरावं लागतं ते लॉगॅरिथम. काय वापरावं लागतं? लॉगॅरिथम. का? कारण लॉगॅरिथम प्रॉपर्टी वापरल्यानंतर आपल्याला त्यांचं एक सुटसुटीत आपल्याला मिळतं. पार्ट जो असतो सुटसुटीत मिळतो. याला आपण y इज इक्वल्स टू म्हणणार. मग आपल्याला दोघं बाजूला लॉग अप्लाय करावा. दोघं बाजूला लॉग अप्लाय केला की जी पॉवरची जी फंक्शन आहे ते काय होऊन जातं? मल्टिप्लाय होत असतं. आणि मल्टिप्लाय झाल्यानंतर आपल्याला प्रॉडक्ट रूल माहिती आहे डेरिव्हेटिव्हचा, मग दोघांचा प्रॉडक्ट रूल नुसार सॉल्व्ह करायचं. मग पुढे कंटिन्यू करतो. म्हणजे जे पॉवरला फंक्शन आहे त्याला खाली आणण्यासाठी आपण लॉगॅरिथम वापरतो बरोबर. किंवा 2पेक्षा जास्त फंक्शनचं प्रॉडक्ट असेल किंवा 2पेक्षा जास्त फंक्शनची डिव्हिजन असेल तेव्हा आपण काय वापरणार? लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन. म्हणजे लॉगॅरिथमिक आलं म्हणून काय लॉगॅरिथमचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे तर कधी वापरायचं हे लक्षात घ्या. पॉवरला फंक्शन असेल, फंक्शन रेस टू फंक्शन असेल त्यावेळेची ती गोष्ट. आलं लक्षात? समजतं इथे? ओके. नाउ द नेक्स्ट पार्ट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ इम्प्लिसिट फंक्शन. डेरिव्हेटिव्ह ऑफ इम्प्लिसिट फंक्शन. पूर्ण लक्षात घ्या. मी इंट्रोडक्शन का डिवाइड करतोय? कारण अभ्यास करण्याच्या वेळेला ना आपल्याला एक टॉपिक माहिती पाहिजे. एक टॉपिक, त्या टॉपिकमध्ये काय आहे, त्या टॉपिकमध्ये आपल्याला काय वापरायचं आहे. म्हणजे ॲटलिस्ट तुम्ही 11वीचा जो पार्ट आपल्याला लागणार आहे तो वाचून ठेवशाल. त्याच्याकरता मी सांगतोय. आता इनव्हर्स फंक्शन आपण काय इथे घेणार का? नाही, ते झालं 11वीला. म्हणजे मी फक्त रिवाइज करून दिलं, तुम्हाला ते वाचायचं आहे तिथं.
मी हे का रिवाइज करतोय, टॉपिक का सांगतोय, कोणाला काय करायचंय, कसं आणायचं, हे काय करायचंय, कारण हे तुम्हाला तिथे जाऊन वाचता येते की आपल्याला पुढे लागणार आहे ना, आपण त्याला वाचत राहू असं. नाही तर मी डायरेक्ट चालू करायला गेलो तुम्ही हा बघू करू, मग सरांनी आज सांगितलंय बघू उद्या, या गोष्टी नसतात, या जागेवर करायच्या गोष्टी असतील. आता कंपोजिट फंक्शन कसं काढलं जातं, कंपोजिट फंक्शन कोणाला म्हणायचं, हे तिथे जाऊन बघा, 11च्या टॉपिक मधला वाचा आणि मग पुढे कंटिन्यू करा. त्याच्याशिवाय आपल्याला पुढे कंटिन्यू करायचं नाही, कारण कसं आहे त्याच्याकडे जाताना ना आपण आपलं बॅकग्राऊंड क्लिअर करून बघत जायचं, त्याच्याशिवाय जायचं नाही. नाहीतर मग आपल्याला करून पण पाहिजे क्लिअर नाही होत, क्लिअर होत नाही, मग आपल्याला ते कळायला पाहिजे. समजतंय? ओके. डेरिव्हेटिव्ह ऑफ इम्प्लिसिट फंक्शन. इम्प्लिसिट फंक्शन, फंक्शन थोडं वेगळं झालं आणि इम्प्लिसिट फंक्शन म्हणजे काय हे लक्षात घ्या. मी जनरली घेताना आतापर्यंत जे पण फंक्शन डिफाईन केले ते सर्व फंक्शन हे ह्या फॉर्म मध्ये डिफाईन केले. y इज इक्वल्स टू f ऑफ x. बरोबर. मला सांगा इथे LHच्या साईडला y आहे, त्याची पॉवर किती आहे? 1 आहे. बरोबर. याची पॉवर 1 आहे आणि इक्वल टू f ऑफ x. मग इकडे f ऑफ x काही असू द्या, इकडे f ऑफ x. मला सांगा इकडे y ची टर्म येते का? नाही ना, y ची टर्मचा काही संबंध येत नाही. RHच्या साईडला y कधी त्याच्यामध्ये मिक्स होणार नाही. आणि जर y ची पॉवर ही 1 असेल, ती पण LHच्या साईडला, कुठे? LHच्या साईडला, LHच्या साईडला पॉवर 1 आहे y ची आणि y इज इक्वल्स टू x चं फंक्शन लिहिलंय. RHच्या साईडला y ची कुठेही टर्म नसेल तर त्याला म्हटलं जातं एक्सप्लिसिट फंक्शन. काय म्हणतात? एक्सप्लिसिट फंक्शन. काय म्हणायचं? काय म्हणणार? एक्सप्लिसिट फंक्शन. बरोबर. कारण त्याला आपण आतापर्यंत जेही फंक्शन घेत आलो ते सर्व एक्सप्लिसिट आहे. सर्व जे पण घेत आलो ते कोणते फंक्शन आहेत? एक्सप्लिसिट फंक्शन्स आहेत. बरोबर ना. नाउ जर y ची पॉवर 1 पेक्षा पुढे गेली, x आणि y एकत्र मिक्स झाले, तर दॅट फंक्शन इज कॉल्ड इम्प्लिसिट फंक्शन. दॅट फंक्शन इज कॉल्ड इम्प्लिसिट फंक्शन. सपोज x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर इज इक्वल्स टू 1, 8x स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल्स टू 0, y इज इक्वल्स टू 2x स्क्वेअर प्लस 5x प्लस 1. कोणतं फंक्शन आहे? कोणतं आहे? इम्प्लिसिट. का बरं? y ची पॉवर 2 आहे आणि दोघं एका साईडला एकत्र मिक्स झाले. इथे कोणतं फंक्शन आहे? हे एक्सप्लिसिट. कारण इकडे y कुठे दिसतोय का? आणि इकडे y ची पॉवर किती आहे? म्हणून हे काय? एक्सप्लिसिट फंक्शन. आणि मला कोणत्या फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह काढायचे? इम्प्लिसिट फंक्शनचे. याचा डेरिव्हेटिव्ह काढणं वेगळं, एक्सप्लिसिट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढणं वेगळं. जे आपण अगोदर जेवढे पण एक मेथड घेणार ना, या सर्व एक्सप्लिसिट साठीच आहे. ही एक मेथड बदलली ती कोणासाठी असेल? इम्प्लिसिट साठी. मग ती त्या मेथडने त्या पद्धतीने समजतंय? ओके. नेक्स्ट आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन. याच्यासाठी काही रूल वगैरे नाही, याचा काही रूल नाही. हे रेग्युलर वेने आपला डेरिव्हेटिव्ह जसा काढतो त्या पद्धतीने रेग्युलर वेने, याच्यात काही कंट्रीब्युशन नाही किंवा आपण व्हेरिएशन करायचं नाही, गरज नाही आपल्याला. जो डेरिव्हेटिव्ह अगोदर काढलाय त्याच पद्धतीने काढायचं, याच्यात काही चेंजेस नाही किंवा रूल सुद्धा नाही. नाउ द नेक्स्ट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन. डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन. तर लक्षात घ्या, डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन. पॅरामेट्रिक फंक्शन लक्षात घ्या, ऑब्विसली मागच्या फंक्शनपेक्षा हा काही ना काहीतरी वेगळा आहे. इम्प्लिसिट सोडून दिला, एक्सप्लिसिट सोडून दिला, याच्यात काहीतरी नवीनच आहे. बरोबर ना. आपण ज्या वेळेला असं काहीतरी फंक्शन घेतो तर एक्सला काय म्हणतात? एक्सला काय म्हणतात? वायला काय म्हणतात? डिपेंडंट. बरोबर. एक्स हा इंडिपेंडंटच आहे, वाय हा डिपेंडंटच आहे. कोणावर पण? एक्स वर. वाय इज अ डिपेंडंट ऑन एक्स ऑलवेज. बरोबर ना. पण हा इंडिपेंडंट व्हेरिएबल अजून एका व्हेरिएबलवर डिपेंडंट आहे. अजून एका व्हेरिएबलवर काय? तो डिपेंडंट. वाय सुद्धा एका व्हेरिएबलवर डिपेंडंट आहे, पण दोघे एकाच व्हेरिएबलवर, वाय पण आणि एक्स पण. जर x is equals to dependent on a t and y is a dependent on a t, बरोबर, then t is called a parameter of x and y. then t is a parameter. कारण
जो इंडिपेंडंट आहे, जो डिपेंडंट आहे, ते दोघंच्या दोघं एका सेम व्हेरिएबलवर डिपेंडंट आहे. एका सेम व्हेरिएबलवर डिपेंडंट म्हणजे y कोणावर डिपेंड आहे? t वर. आणि y अजून कोणावर डिपेंडेंट आहे? तर दॅट्स t इज कॉल्ड अ पॅरामीटर. दॅट्स t इज कॉल्ड अ पॅरामीटर. आणि मग त्यांचा दोघांचा डेरिव्हेटिव्ह काढण्यासाठी दोघांचा सेपरेटली निघेल. आधी विथ रिस्पेक्ट टू टी, हा पण विथ रिस्पेक्ट टू टी निघेल. आणि मग परत दोघांना एकत्र करायचंय, कारण y सुद्धा कोणावर डिपेंडेंट आहे? x वर डिपेंडेंट आहे. मग त्याच्यासाठी आपल्याला एक थेरम घ्यायचा आहे, रूल घ्यायचा आहे. दॅट्स डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामीट्रिक फंक्शन. मग तो रूल परत डिपेंड. कितवा रूल झाला? पहिला कंपोजिटचा, दुसरा इन्व्हर्सचा आणि हा तिसरा पॅरामीटरचा. झाले 3. ओके. या 3 पैकी परीक्षेला 100% येणार. काय सांगतो लक्षात घ्या, परीक्षेला 100%. जे थेरम मी सांगणार आहे त्या थेरम्स पैकी सांगतो. परीक्षेला 100%. त्याच्यात म्हणजे आपण म्हणणार की हा येणार नाही किंवा हा येऊ शकत नाही, त्याच्या चान्सेस नाही. पण 100% हा तिघांपैकी एक परीक्षेला आहे. एक तर कंपोजिट राहील, एक तर इन्व्हर्स राहील, एक तर पॅरामीटर. आलं लक्षात? 3 मार्काला आला स्टेटमेंट दिलेलं असेल, फक्त प्रूव्ह लिहायला लागेल. 4 मार्काला आला तर स्टेटमेंट दिलेलं असेल, आपल्याला प्रूव्ह पण करायचंय आणि त्यांनी जे दिलेलं एक्झाम्पल आहे ते पण सॉल्व्ह करावं लागेल. 4 मार्काला आला. मोस्ट ऑफ टाइम 4 मार्काला येतो. जर जो रूल आहे त्या रूलचा वापर करून ते एक्झाम्पल सॉल्व्ह करावं आणि मग त्याला आपल्याला पुढे कंटिन्यू करायचं. 4 मार्कासाठी लक्षात ठेवायचं. हे 3 रूलपैकी एक रूल परीक्षेला आहे. मागच्या वाटल्यास प्रिव्हियस क्वेश्चन पेपर तुम्ही वाटल्यास ऑब्झर्व करा. मागे टाकल्या प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन पेपर त्या बघा. त्या प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला हे 3 रूल्स तुम्हाला सापडतील. स्टेटमेंट माहिती नाही कारण ते काही असं टाकणार नाही. स्टेट अँड प्रूव्ह द डेरिव्हेटिव्ह ऑफ इम्प्लिसिट फंक्शन, स्टेट अँड प्रूव्ह असं नाही टाकणार. तिथं स्टेटमेंट दिली आहे, तिथे स्टेटमेंट लिहिलेली असते. मग त्या स्टेटमेंटच्या फॉर्मनुसार आपल्याला सॉल्व्ह करायचं. आलं लक्षात? इथपर्यंत झालं. ओके. नेक्स्ट शेवटचा टॉपिक हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. लास्ट कोणता? हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. मी काल सांगताना असं सांगितलं होतं, ज्यावेळेला तुम्ही एखाद्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढतात म्हणजे तुम्ही काय काढता? dy बाय dx. देन दॅट्स वन इज अ फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. सांगितलं होतं फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. बरोबर? ऑर्डर काय सांगतोय? ऑर्डर. नाव ही जी ऑर्डर आहे फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. बरोबर? नाव त्या डेरिव्हेटिव्हचा परत डेरिव्हेटिव्ह काढा. काढणार. दॅट्स वन इज अ d2y अपॉन dx2. कारण ह्या y चा सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, हा y चा फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. हा कितवा डेरिव्हेटिव्ह आहे? सेकंड ऑर्डर. कितवा डेरिव्हेटिव्ह काढला? हा दुसऱ्या ऑर्डरचा डेरिव्हेटिव्ह काढला. बरोबर? डेरिव्हेटिव्हचा परत डेरिव्हेटिव्ह, परत त्या डेरिव्हेटिव्हचा परत डेरिव्हेटिव्ह काढला तर थर्ड ऑर्डर. कुठला? थर्ड ऑर्डर. असं करत करत गेलं की आपल्याला nth ऑर्डर पर्यंत काढता येतं. कितव्या ऑर्डर पर्यंत? nth ऑर्डर पर्यंत काढतात. nth ऑर्डर पर्यंत डेरिव्हेटिव्ह असतात, त्याला म्हटलं जातं हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. सेकंड पासून तर nth पर्यंत. सेकंड पासून तर nth पर्यंतचे जे डेरिव्हेटिव्ह असतात त्यांना काय म्हटलं जातं? हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. समजतंय? खास करून आपल्याला सेकंड ऑर्डर मध्ये जास्त आहे. आणि जे डिफरन्शियल इक्वेशन आहेत ना त्या डिफरन्शियल इक्वेशन मध्ये पण लागतात. आलं लक्षात? कळतंय? त्याच वेळी जवळ चॅप्टर डेरिव्हेटिव्ह. किती टॉपिक आहेत? किती चॅप्टर आहेत? चॅप्टर टॉपिक आहे. लक्ष द्या. किती एक टॉपिक? 7 टॉपिक्स आहेत. बरोबर? 7 टॉपिकवर 3 रूल आहेत. एक्झाम्पल राहतील. बरोबर? तो एक पार्ट बाजूला निघाला. जे थेरम दिले असतील ते थेरम कन्फर्म करून ठेवायचे. रूल्स असतील रूल्स बाजूला एकदम व्यवस्थित सॉल्व्ह करून ठेवायचे. आणि जो उरलेला पार्ट आहे तो फक्त डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करण्यावर, फक्त डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करणार. समजते काय सांगतोय? सगळ्यांना कळतंय का? ओके. नाव कोरोना एक लक्षात घ्या अजून, ज्यावेळेला आपण या पद्धतीने सॉल्व्ह करणार किंवा सिस्टमॅटिकली सॉल्व्ह करणार, कदाचित आपल्या क्लासरूमवर गुगल क्लासरूमवर मी नोट्स टाकल्या त्याच्या डेरिव्हेटिव्हच्या. ठीक आहे. याच्यात काही जास्त थेरॉटिकल पार्ट नाही, सिलेक्टेड थेरॉटिकल पार्ट आहे. तुम्ही राईट करून दे, डायरेक्ट राईट करून दे. आणि राईट केल्याने काय होईल? तुमच्या हाताखालून नाही जाईल, थेरमचे प्रूफ पडून जातील आणि थेरम प्रूफ झाला की लगेच जागेवर तुम्ही करशाल. नाही तर बरेच जण काय करतात?
आज लिहून आणणार, उद्या लिहून आणणार, तुमचा टॉपिक पण होऊन जातो तरी लिहित नाही. बऱ्याच जणांची गोष्ट असेल, त्याच्यापेक्षा इथेच लिहा, इथेच एक्झाम्पल सॉल्व करा. कारण ते टॉपिक झाला की त्याच्याच बेसिसवर आपल्याला काय घ्यायचे, एक्झाम्पल घ्यायचे. कारण कसं आहे, थेरममध्ये विचारताना ते कसं विचारतात, थेरमचं स्टेटमेंट प्रूव्ह केलं की प्रूव्ह केल्यानंतर लगेच त्याच टॉपिकवर एक्झाम्पल आहे. आलं लक्षात? मग तिथं असं नाही होणार ना, बघू नंतर करू, असं तरी होणार ना, बघू आपण नंतर करू, तेवढे मार्क्स कट होते, लक्षात राहू. मग म्हणून फक्त आधी प्रूव्ह झालं की आपण त्याच्यामागे कंटिन्यू करू. आलं लक्षात? ओके ना. आपण एक काम करू, टॉपिक वाईज सुरुवातीला लिहू आणि मग त्याच्यानंतर टप्प्याटप्प्याने आपण पुढे अप्रोच करू. ओके, आधी इंट्रोडक्शन पण लिहिलं किंवा आपण एक डेफिनेशन घेणार आणि मग पुढे आपण तो टेबल आहे, तो टेबल लिहून आणि मग पुढे कंटिन्यू करू. चालेल? चला, वरती नाव टाकायचं. वरती नाव टाकलं. ओके, डेफिनेशन घ्यायचं. डेफिनेशन नाव टाकलं चॅप्टरचं. ओके, मला याच्यासाठी सेपरेट नोटबुक पाहिजे, नाही तर मग ती एकत्र करत नका बसू. मॅट्रासिस हा पार्ट 1चा आहे, हा पार्ट 2चा आहे. पार्ट 1 पार्ट 2 सेपरेट राहतो. आलं लक्षात? नाही तर मग एकत्र करत बसू, तसं नको. ओके, डेफिनेशन if A and A plus H, if A and A plus H, A and A plus H belongs to small f, belongs to the domain of function f, the domain of function f, such that limit h tends to 0 limit h tends to 0 f of a plus h minus f of a upon h exist then this limit is called derivative of function f. This limit is called derivative of function f. Derivative of function f at point A, which is denoted by f dash of e, f dash of e. Therefore
एफ डॅश ऑफ ए इज इक्वल्स टू याला लिहायचं खाली नेक्स्ट लाइन मध्ये ॲज इट इज लिहायचं therefore f dash of a equal to limit x tends to 0 g star. झालं ओके नाव एक लक्षात घ्या मी इथे x च्या ऐवजी a का घेतला x च्या ऐवजी a का घेतला एक लक्षात असू द्या की जो डेरिव्हेटिव्ह आहे तो डेरिव्हेटिव्ह आपण विथ रिस्पेक्ट टू एक्सच काढला डेरिव्हेटिव्ह काढताना विथ रिस्पेक्ट टू एक्सच काढला पण फायनली आपण x ची व्हॅल्यू a पुट करायची काय पुट करायची a म्हणजे प्रत्येक ठिकाणी सिलेक्टेड ठिकाणी x ची व्हॅल्यू काय पुट करणार आपण a म्हणजे डेरिव्हेटिव्ह ॲट अ पॉइंट a निघतो फायनल आन्सर हे आपलं कॉन्स्टंट असतं जेव्हा x ची व्हॅल्यू काय पुट करणार मी a कारण a इज अ कॉन्स्टंट एक आहे कॉन्स्टंट आहे आणि ज्यावेळेला आपण x चा डेरिव्हेटिव्ह काढला गेला विथ रिस्पेक्ट टू x काढला गेला त्यानंतर x व्हॅल्यू काय पुट करणार आपण a पुट करणार काय पुट करणार a पुट करणार आणि मग फायनल आन्सर आपल्याला काय मिळणार कॉन्स्टंट मिळणार आलं लक्षात हे आन्सर आहे याचा आन्सर फायनली आपलं कॉन्स्टंट आहे आलं लक्षात नेक्स्ट स्लाइड मध्ये the derivative can also be defined for f of x at any point at any point x on the interval as f dash of x equal to limit h tends to 0 f of x plus h minus f of x upon h. is called first principle of derivative. It's called first principle of derivative. First principle of derivative. झालं ओके नेक्स्ट लाइन आता त्याला कसं डिनोट केलं जातं f dash of x ला कसं डिनोट करतो नेक्स्ट लाइन if the function is given क्या बनवलं okay now differentiable function okay second note for a differentiable function y is equals to f of x. For a differentiable function y is equals to f of x if del x असा if del x is a small increment in x and the corresponding increment in a y is del y then limit del x tends to 0
del y upon del x is equals to dy by dx. यालाच आपण काय म्हटलं होतं? यालाच आपण काय म्हटलं होतं? लेबनिझ नोटेशन यालाच म्हटलं. हे लागणार आहे म्हणून मी लिहून घेतलं होतं. मला माहिती आहे तुम्ही तिथे जाऊन काही बघणार नाही 11th म्हणून इथं लिहून दिलं म्हणजे इथे बघ सर ॲटलिस्ट. जो टेबल मी काल लिहून दिला होता तो ॲज इट इज परत लिहायचा डेरिव्हेटिव्हचा. काल जो लिहिला होता का डेरिव्हेटिव्हचा टेबल तयार करा. मला त्या पेजवर पाहिजे तो डेरिव्हेटिव्ह काल. हां तोच एका बाजूला डेरिव्हेटिव्ह एका बाजूला फंक्शन लिहायचं. पटकन काल लिहिला होता ना मी. काल लिहिलाय पटकन लिहा. चला चला बसले का बरं. मी परवाच्या दिवशी पण सांगितलं होतं. परवा पण सांगितलं होतं डेरिव्हेटिव्हचा टेबल तयार करा फॉर्म्युल्याच्या ड्रॉपमध्ये कंप्लीट. चला पटकन